नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। केवळ 21 वर्षाच्या एका तरुण महिला उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरे गटाकडून निवडणूक रणांगणात प्रवेश केला। काल शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आजपासून नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून तरुणांना, विशेषतः नव्या पिढीला संधी देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला। त्याचाच भाग म्हणून या तरुण महिला उमेदवाराचा पहिला अर्ज दाखल करण्यात आला। ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये तरुण नेतृत्व पुढे आणण्यावर भर दिला जातोय। येणाऱ्या काळात आणखी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी कुमारी संस्कृती सुभाष शेजवळ प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे। माझे वडील सुभाष शंकर शेजवळ हे गेल्या 20-25 वर्षांपासून शिवसैनिक आहे। हो, पक्षाने नवीन पिढीला संधी द्यायला हवी, यामुळे या पिढीतील व्यक्तींना इन्स्पिरेशन निर्माण होईल आणि मुलगी काय करू शकते हे पण त्यांना समजेल। माझ्या वडिलांनी एवढ्या मनापासून तुमचे कार्य केले आहे व ते आत्ताही हिंदुत्वासाठी लढत आहे, तर तुम्ही त्यांचा विचार करून मला ही संधी द्यावी अशी मी आशा करते। आज प्रभाग क्रमांक 14 मधून कुमारी संस्कृती सुभाष शेजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आज अर्ज दाखल केलेला आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रेष्ठींना एक विनंती केलेली आहे, तर ह्या प्रभागामध्ये एक युवतीने आपल्या पक्षाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यामध्ये पक्षाचे सगळेच श्रेष्ठ नेते माझ्या मुलीचा उमेदवारीसाठी विचार करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे। मी प्रभाग क्रमांक 14 अतिशय नावाजलेला प्रभाग म्हणून ह्या शहरात ओळखला जातो। त्याला कंसात जर दुबई वाड सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यात सगळ्याच समाजाचा सलोखा या प्रभाग 14 मध्ये आहे आणि प्रत्येक समाजामध्ये तळागाळात माझं काम पण आहे आणि प्रत्येक समाजाच्या व्यक्तीशी माझं नातं हे कुटुंबासारखं आहे। म्हणून मी त्या मतदारांशी सुद्धा एक अपेक्षा व्यक्त करतो की ते सुद्धा मतदार माझ्या बरोबर राहील अशी अपेक्षा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।